आज आपण महान शिष्य असणारे श्री कल्याण स्वामी यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। श्री समर्थ रामदास स्वामी शिष्य कल्याण स्वामी कथा डाळगप्पू। सज्जनगडावर जी तळी आहेत त्यांना जिवंत पाण्याचे झरे नाहीत। पावसाळ्यात साठलेले पाणी वर्षभर वापरावे लागते। अशा पाण्यामुळे कफ वाढू लागतो। गडावर येण्यापूर्वी समर्थांना कफाची व्यथा होतीच। वैद्यांनी जिवंत पाणी वापरण्याचा सल्ला दिला। सज्जनगडापासून सर्वात जवळचे जिवंत पाण्याचे स्थान म्हणजे उरमोडी नदी। गडाच्या पायथ्याला असलेल्या परळी गावापासून ही नदी 2.5 किलोमीटर अंतरावर आहे। समर्थांसाठी रोज 2 हंडे पाणी आणण्याची जबाबदारी कल्याण स्वामींनी स्वीकारली। गुरुसेवेची उत्तम संधी मिळाल्याने त्यांना आनंद झाला। 2 भले मोठे हंडे घेऊन कल्याण उरमोडी नदीवर जाऊ लागले व येताना भरलेल्या हंड्याची कावड करून रोज पाणी आणू लागले। एक दिवस समर्थ गडाच्या तटावर उभे राहून किल्ल्याचे निरीक्षण करीत असताना कल्याण स्वामींना पाणी आणताना त्यांनी पाहिले। कल्याणाच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या। भुकेने व उन्हाने चेहरा काळवंडलेला होता। कल्याणाची काहीतरी न्याहारीची व्यवस्था केली तरच त्याची प्रकृती उत्तम राहील असा विचार करून समर्थ कोठीवाल्याकडे गेले व त्यांनी कोठीवाल्याला कल्याणांना रोज सकाळी 2 शेर हरभऱ्याची डाळ, अर्धा शेर गूळ व पावशेर साजूक तूप देण्यास सांगितले। त्यानंतर त्यांनी कल्याणाला बोलवून घेतले व प्रकृती उत्तम राहण्यासाठी दिलेला शिदा न्याहारीसाठी वापरण्यास सांगितले। दुसऱ्या दिवसापासून कल्याण स्वामींना रोज शिदा सुरू झाला। त्यामुळे बाकीच्या शिष्यांच्या पोटात दुखू लागले। माणसाने स्वतः जास्त खाल्ले तर त्याचे पोट दुखतेच, पण दुसऱ्याला भरपूर खायला मिळालेले पाहून सुद्धा त्याचे पोट दुखू शकते। कल्याणांना जास्तीचा शिदा मंजूर झाला म्हणून सारेजण त्यांना डाळगप्पू असे म्हणू लागले। खरं तर त्यांच्या तोंडावर बोलायची कोणाचीच ताकद नव्हती। आता हा डाळगप्पूच पहा, केवळ ढोर मेहनत आहे। भरमसाठ खायचं आणि गुरासारखं राबायचं। कधी जप करणे नाही, दासबोध वाचणे नाही, अशा दिनचर्येचे त्याचं कधीही सार्थक होणार नाही। ही शिष्यांची चर्चा समर्थांच्या कानावर गेली। एक दिवस सायंकाळी मठाच्या अंगणात शिष्याशी गप्पा मारता मारता समर्थ म्हणाले, तुमच्यापैकी दासबोधाची सर्वात जास्त पारायणे कोणी केली आहेत? सगळे शिष्य एकाच वेळी गलका करून आपली पारायण संख्या सांगू लागले। यात 51 पासून 1100 पारायणे पूर्ण करणाऱ्या शिष्यापर्यंतचा सर्वांचा समावेश त्यात होता। ऐसा सद्गुरू पूर्णपणी पहिला चरण असलेली ओवी मला संपूर्ण आठवत नाही, तेव्हा ती ओवी कोण सांगू शकेल? सारे शिष्य गडबडले। अगदी 1100 पारायण झालेल्या सुद्धा लज्जायमान होऊन गप्प बसला। तेवढ्या समर्थांनी कल्याणास हाक मारली व तीच ओवी विचारली तेव्हा कल्याण तात्काळ म्हणाले, स्वामींजी, ऐसा सद्गुरू पूर्णपणी तुटे भेदाची कडसनी देहाविन लोटांगणे तया सद्गुरुशी। ही ओवी 7व्या दशकातील पहिल्या समासात 18वी आहे। कल्याण चुकला असेल म्हणून शिष्यांनी दासबोध काढून पाहिला, संपूर्ण बरोबर होतं। समर्थांनी विचारलं, कल्याणा, तुझी किती हजार पारायणे झाली? हात जोडून कल्याण म्हणाले, स्वामीजी, आपल्या कृपेने आतापर्यंत एकच पारायण मनापासून घडले। बरं ते जाऊ दे, अलीकडे डाळगप्पू नावाचा कोणी साधक आला आहे काय? हा डाळगप्पू कोण आहे? कल्याण म्हणाले, स्वामीजी, जीव, शिव, माया, ब्रह्म, सुख, दुःख ही 2 दळ जो गप्प करून टाकतो, सदैव अद्वैत बोधात राहतो, तो डाळगप्पू होय। मात्र ही व्यक्ती माझ्या पाहण्यात आली नाही। कल्याण स्वामींच्या या उत्तराने सारे शिष्य खजील झाले। आपली चूक त्यांच्या लक्षात आली। नंतर समर्थांनी अगदी खरमरीत शब्दात सर्वांची हजेरी घेतली व सर्व शिष्यांना सांगितले, उगीच नुसती पारायणे करू नका। दासबोध हे तंत्र आहे, त्यांचा मंत्र बनवू नका। शांतपणे वाचून अर्थ समजून घ्या। दासबोध जगायला शिका। कोणाची निंदा, नालस्ती, द्वेष करू नका। रामकृष्ण हरी।